मित्रांनो, आजचा व्हिडिओ प्रत्येक सामान्य नागरिकांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. अनेक वेळा सरकारी कार्यालयामध्ये आपले कामं होत नाहीत. एखाद्या योजनेची माहिती मिळत नाही. अर्जाचे काय झाले हे सांगितले जात नाही किंवा अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करतात. अशा वेळी तुम्ही कोणाकडे जाल आणि तुमचा हक्क कसा मिळवाल? याचं अगदी सोपं उत्तर आहे माहितीचा अधिकार, म्हणजेच RTI ॲक्ट 2005. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण RTI म्हणजे काय आहे आणि यासाठी कोण अर्ज करू शकतो, अर्ज कसा करायचा असतो आणि यासाठी किती शुल्क लागते, किती दिवसांमध्ये आपल्याला माहिती मिळते आणि या व्हिडिओच्या शेवटी आपण नमुना अर्ज देखील पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती आयुष्यात कधी ना कधी कामी नक्कीच येईल. चला तर मग जास्त वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिलं आपण RTI म्हणजे काय समजून घेऊया. माहितीचा अधिकार कायदा 2005 हा भारतातील प्रत्येक नागरिकाला सरकारी कार्यालयाकडून माहिती मागवण्याचा कायदेशीर अधिकार देतो. म्हणजेच कोणत्याही सरकारी विभागाकडून असलेली नोंद, कागदपत्रे, आदेश, मंजुरी, खर्चाचा तपशील, कामाची माहिती किंवा इतर अधिकृत माहिती तुम्ही लेखी स्वरूपात मागू शकता. ही माहिती देणे संबंधित विभागासाठी बंधनकारक असते, जोपर्यंत ती माहिती कायद्याने गोपनीय ठरवलेली नसते. RTIसाठी अर्ज कोण करू शकतं? भारतातील कोणताही नागरिक RTIसाठी अर्ज करू शकतो. यासाठी वकील असण्याची किंवा कोणत्याही विशेष पात्रतेची गरज नाही. विद्यार्थी, शेतकरी, कर्मचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक किंवा कोणताही सामान्य नागरिक यासाठी अर्ज करू शकतो. आपल्याला RTI म्हणजे काय समजलेच असेल. आता आपण पाहणार आहोत कोणकोणत्या विषयांवरती आपण अर्ज करू शकतो. आता आपण इथे उदाहरण घेऊया. एखाद्या शासकीय योजनेचा लाभ का मिळाला नाही? रस्त्याच्या कामावर किती खर्च झाला? ग्रामपंचायतीने कोणत्या कामासाठी किती निधी वापरला? शिष्यवृत्ती अर्जाची स्थिती काय आहे? एखाद्या भरती प्रक्रियेतील गुणपत्रक किंवा निवड प्रक्रिया, सरकारी कार्यालयातील प्रलंबित अर्जाची माहिती, महापालिका किंवा पंचायत समितीची विकास कामे, शाळा, महाविद्यालय किंवा सरकारी कार्यालयांशी संबंधित अधिकृत माहिती अशा अनेक बाबींमध्ये RTI करता येतो. मात्र आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. RTIचा उपयोग अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यासाठी किंवा त्यांचे वैयक्तिक मत जाणून घेण्यासाठी करता येत नाही. हे काम का केले नाही? तुम्ही निर्णय असा का घेतला? असे प्रश्न विचारण्याऐवजी संबंधित नोंदी, आदेश, पत्रव्यवहार किंवा कागदपत्रांची प्रत मागावी. RTIमध्ये नेहमी उपलब्ध असलेली अधिकृत माहितीच मागवावी. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सर्वप्रथम ज्या विभागाकडे माहिती आहे तो विभाग निश्चित करायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्या विभागाच्या जनमाहिती अधिकारी म्हणजेच पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर PIO यांच्या नावाने साध्या कागदावर अर्ज करायचा आहे. अर्जामध्ये तुमचे पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि कोणती माहिती हवी आहे हे स्पष्ट आणि मुद्देसूद लिहायचं आहे. माहिती कोणत्या कालावधीची हवी आहे हे देखील तिथे तुम्हाला नमूद करायचं आहे. शेवटी तारीख आणि स्वाक्षरी करून अर्ज तयार करायचा आहे. यानंतर अर्ज संबंधित कार्यालयात स्वतः जाऊन जमा करू शकता किंवा स्पीड पोस्टने पाठवू शकता. अनेक विभागांमध्ये ऑनलाईन RTI अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे घरबसल्या तुम्ही अर्ज करू शकता. आता शुल्काबद्दल बोलूया. सामान्यपणे RTI अर्जासाठी 10 रुपये शुल्क आकारले जाते. मात्र राज्य सरकारच्या नियमांनुसार काही ठिकाणी शुल्क भरण्याची पद्धत वेगळी असू शकते. गरिबी रेषेखालील म्हणजेच BPL श्रेणीतील नागरिकांना आवश्यक पुरावा जोडल्यास अर्ज शुल्कातून सवलत मिळू शकते. जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला प्रश्न पडेल किती दिवसात तुम्हाला त्याचे उत्तर मिळते.
RTI कायद्यानुसार सामान्य प्रकरणात 30 दिवसांच्या आत माहिती देणे आवश्यक असते. जर अर्ज तुमचा चुकीच्या विभागात गेला असेल तर तो योग्य विभागाकडे पाठवला जातो. तसेच जीवन आणि स्वातंत्र्याशी संबंधित अत्यंत तातडीच्या प्रकरणांमध्ये 48 तासांच्या आत माहिती देण्याची तरतूद आहे. जर 30 दिवसांच्या आत माहिती मिळाली नाही किंवा अपूर्ण माहिती मिळाली तर घाबरण्याची गरज नाहीये. तुम्ही प्रथम अपील करू शकता. प्रथम अपील संबंधित विभागाच्या प्रथम अपील अधिकाऱ्याकडे करायचे असते. त्यानंतरही समाधानकारक माहिती मिळाली नाही तर तुम्ही राज्य माहिती आयोग किंवा केंद्रीय माहिती आयोगाकडे द्वितीय अपील करू शकता. RTI अर्ज कसा करायचा याचा आपण साधा नमुना पाहणार आहोत. सर्वात पहिलं तुम्हाला पहिल्या ओळीमध्ये प्रति टाकायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या ओळीवरती जनमाहिती अधिकारी टाकून त्याच्याच पुढच्या ओळीवरती संबंधित विभागाचे नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विषय टाकायचा आहे. विषयमध्ये तुम्हाला माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मिळण्याबाबत अर्ज असं लिहायचं आहे आणि पुढच्या ओळीमध्ये महोदय टाकायचा आहे. त्यानंतर खालच्याच ओळीमध्ये मी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत खालील माहिती मागत आहे असं टाकायचं आहे आणि तुम्हाला जी माहिती पाहिजे आहे ती खाली लिहायची आहे. पूर्ण तुम्हाला जी माहिती पाहिजे आहे ती लिहून झाल्यावरती ओळ सोडून तुम्हाला कृपया वरील माहिती कायद्यानुसार निर्धारित कालावधीत उपलब्ध करून द्यावी असं लिहायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही लिहिणार आहे की तुम्हाला कोणती माहिती पाहिजे आहे तिथेच तुम्हाला टाकायचं सुद्धा आहे की तुम्हाला ती माहिती कधीपर्यंत पाहिजे. त्यानंतर तुम्हाला अर्जदाराचे नाव म्हणजेच तुम्हाला तिथे तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता टाकायचा आहे, मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि तुम्ही ज्या दिवशी अर्ज करणार असाल त्या दिवसाची दिनांक टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची स्वाक्षरी करायची आहे आणि अशा पद्धतीने तुमचा अर्ज तुम्ही करू शकता. मित्रांनो, RTI हा केवळ अर्ज नसून प्रत्येक नागरिकांचा कायदेशीर अधिकार आहे. योग्य पद्धतीने अर्ज केल्यास अनेक प्रलंबित कामांची माहिती मिळू शकते. सरकारी कामकाजांमध्ये पारदर्शकता देखील वाढते. त्यामुळे गरज पडल्यास या अधिकाराचा नक्की वापर करा आणि इतरांनाही याबद्दल माहिती द्या. मित्रांनो, आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तुम्ही यापूर्वी कधी RTI अर्ज केला आहे का? किंवा कोणत्या विषयावरती RTI करायचा आहे? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन सरकारी योजना, कायदे आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय शिवराय. धन्यवाद.